मला आठवतं आपल्या शाळेमध्ये आपलं पेन सारखं हरवायचं, आपण ते सारखं 1 रुपये 2 रुपये रिफिल आणायचो आणि परत आपण लिहायत बसायचो. आता तो विषय नाही राहिला. तुम्ही एकदा पहिलीला पेन घेतलं की तुमचं 10वी 12वी पदवीच होईल, पण ते पेनची शाही काय संपणार नाही. तर लग्नाचा विषय आला की एकमेकांना त्रास देतात, भेटतात, गाठीभेटी होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या समारंभामध्ये स्प्रेचं बॉटल सध्या आता व्हायरल होतं, जे की पूर्ण पांढरा शुभ्र करून टाकतंय फेस सारखं. असं काहीतरी या मुलीसोबत झालेलं आहे. विचार केला असेल की आता या मुलांमध्ये मी जाईल आणि यांना मी पूर्णपणे स्प्रेने पांढरा फेस करून टाकेन. तेच विचार घेऊन स्प्रेचं बॉटल घेऊन त्या मुलांमध्ये गेले आणि तिने फक्त थोडंसं स्प्रे बाहेर काढले आणि मुलांनी आपलं शस्त्र बाहेर काढले. पूर्ण स्प्रेचे बॉटल, प्रत्येकाकडे स्प्रेचे बॉटल मुलांकडे, आणि त्या मुलीला स्प्रे मारले. फक्त स्प्रेच नाही मारले तर त्या पांढऱ्या फेस मध्ये त्या मुलीला पार आंघोळच घातली. पाहुण्यारावळमध्ये आता ही गोष्ट पसरते ते म्हणजे की आता ती मुलगी कुठल्याही लग्नामध्ये परत जाणार नाही, जेव्हापासून हे प्रसंग त्यांच्यासोबत घडलेला आहे. त्यामुळे म्हणतो की काही करा पण मुलांचा नाद करू नका. लाईक तर बनतो या गोष्टीसाठी. पोरं किती साधे भोळे असतात बघा, तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला दिसत असेल की सायकलवरती एक पोरगा पाण्याच्या बॉटलनं पाणी पितोय, पण जवळ गेल्यानंतर आपल्याला तो सरप्राईज करतो. पण तुम्हाला आणि मला दिसते की फक्त ती एक पाण्याची बॉटल आहे. ते फक्त एक पाण्याची बॉटल नाही, तो एक चालता फिरता टिफिन डबा आहे. त्याच्यामधून निघतो चपाती, त्याच्यामधून निघतो भात, आणि ते पाण्याची बॉटल सुद्धा तयार होते. म्हणजे हे जे मास्टरिंग इंजिनिअरिंग आहे ना, ते शक्यतो सहसा कुठं भेटत नाही. तर ह्या पोराने ते साध्य करून दाखवले. ह्या पोरासाठी एक लाईक तर बनतोच. प्राणी पक्ष्यांचा विषय आला तर कावळा माणसापेक्षा हुशार असतो. तसं बरेचसे प्राणी असतात जे माणसा एवढे हुशार असतात किंवा माणसापेक्षा कदाचित जास्त हुशार असतात. आता माणसं एकमेकांनी एड्यात काढतात, तसं प्राणी सुद्धा एकमेकांनी एड्यात काढतात. परंतु माणसं प्राण्याने एड्यात काढतात हे तुम्ही ऐकलं असेल का? प्राणी माणसाने एड्यात काढतात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो की हे कुत्र्याचे ते रेंगाळ चालले. आता तुम्हाला मला दया पाहून कोणी असेल, जर तुम्ही तुमच्याकडे अन्न असेल तर तुम्ही त्या कुत्र्याला खायला द्याल, कारण त्या पद्धतीने तो आपल्या समोर येतोय. पण जसं अन्न त्याच्या समोर त्याच्या टाकलं जातं, तो अन्न घेतो आणि सुद्धा पळायला सुटतो. आप्पांचं रुटीन एकदम सिंपल होतं. शेतावर जायचं, संध्याकाळच्या 6च्या आत घरी असायचं. परंतु एक दिवशी आप्पा का घरी आलेच नाही. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, रात्रीचे 9 वाजले, पण आप्पा का घरी दिसायला तयार नाही. घरच्या टेन्शनमध्ये, शेजारच्या टेन्शनमध्ये, आजूबाजूच्या गावच्या टेन्शनमध्ये, आजूबाजू शोधाशोध सुरू झाली. खूप लोक टेन्शनमध्ये, इकडे तिकडे आप्पा गेले कुठं. मग एका नेऊन सांगितलं की आप्पा एका कार्यक्रमामध्ये आहेत. जण धावपळीमध्ये त्या कार्यक्रमामध्ये गेले आप्पाला शोधण्यासाठी, आणि शेवटी आप्पा सापडले. तर कुठं? त्या कार्यक्रमामध्ये. आणि नेमका कार्यक्रम आहे कशाचा बघा तुम्हीच. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाहेरलेला वय संपली परंतु रस काय संपला नाही आप्पांचा. तुम्ही कोणाच्या हाताखाली प्रेशरमध्ये येऊन काम केलंय का? ऑफकोर्स सर्वजण जिथं पण काम करतात तर सर्वजण प्रेशरमध्येच काम करतात. कोणाचं टार्गेट पूर्ण होत नाही तर दिलेलं काम पूर्ण होत नाही. बरंच काय प्रत्येकाचं वेगवेगळं प्रेशरमध्ये काम केलं जातं. पण तुम्ही कधी असं ऐकलंय का की एन्जॉय करायचं, मला मनोरंजन करायचं, खूप दंगामस्ती करायचं, ते पण प्रेशरमध्ये? असं होऊ शकत नाही ना. तर हे नॉर्थ कोरियामध्ये घडलेलं आहे. तुम्ही बघत असाल की किम जॉन समोर आहे आणि त्यांच्या समोर त्यांचेच लोक आहेत आणि एकदम नंगानाच. ते पण लोक एकदम प्रेशरमध्ये आहेत की आता मी काय करू, समोर तर स्विमिंग पूल आहे, आता मी जर का चुकीचं पाऊल उचललं तर माझा कार्यक्रम खल्लास. आणि किम जॉन तर म्हणतोय मला एन्जॉय कर म्हणून. तर ह्या ठिकाणी असा भयंकर प्रेशर आलाय त्या माणसांवरती, तर त्या माणसानं कळलं नाही की आता मी करावं तरी काय करावं.